वक्फ विधेयकाच्या दुरुस्तीचा कायदा मंजूर झाल्याच्या नंतर आता ख्रिश्चन मिशनरी आणि कॅथोलिक चर्चच्या ताब्यात असलेल्या जमिनी भाजप आणि संघाच्या निशाण्यावरती आहेत असा आरोप आता इंडिया आघाडीचे नेते करतायत। राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड या तिघाही नेत्यांनी तसा सूर आळवलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने मध्यंतरी एक लेख प्रकाशित केला होता। भारतामध्ये सर्वाधिक जमीन कुणाकडे, वक्फ बोर्डाकडे की कॅथोलिक चर्चकडे, अशा मथळ्याखालील लेख प्रसिद्ध झाला होता। कॅथोलिक चर्चकडे 17,29,00,000 एकर जमीन असल्याचं लेखामध्ये म्हटलं होतं आणि याच लेखावरती बोट ठेवत राहुल गांधींनी एक पोस्ट केली होती। यानंतर आज उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोदी सरकारवरती आरोप केले आहेत। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या मुखपत्रामध्ये चर्चकडच्या जमिनीच्या संदर्भात नेमकं काय म्हटलं होतं बघूयात। भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे या नावाने शशांक कुमार द्विवेदी यांनी लेख लिहिला होता। सर्वाधिक जमीन कॅथोलिक चर्चकडे आहे की वक्फ बोर्डाकडे असा सवाल या लेखामधून उपस्थित करण्यात आला। कॅथोलिक संस्थांकडे देशात 7 कोटी हेक्टर्सची जमीन असल्याचा दावा आहे। कॅथलिक संस्था ही सर्वाधिक जमीन असणारी सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था आहे। 2021च्या माहितीनुसार भारत सरकारकडे 38 लाख एकर जमीन आहे। कॅथोलिक चर्चकडे 17,29,00,000 एकर जमीन आहे। कॅथोलिक चर्चकडे एकूण 20,000 कोटी रुपयांच्या किमतीच्या जमिनी आहेत। कॅथोलिक चर्चची सर्वाधिक जमीन ब्रिटिश काळात ताब्यात घेण्यात आली। तर उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनी सुद्धा नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात, काय आरोप केलेत पाहूयात। तो कुठला पिक्चर होता ना, आई रे आई अब तेरी बारी आई, सिंगम, तसं आता वक्फ बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। आणि मी तुमच्या लक्षात असेल, तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। बौद्धांकडे काय असेल, शीख माझ्या बांधवांकडे असेल, जैनांकडे असेल, हिंदूंकडे आहे, हिंदू देवस्थानांची जी आहे, अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत। तसं नाही, पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा हे आता काढतील। म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये, यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतं आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे। ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे। या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत। याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती। पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत। एक वेळ अशी येईल जेव्हा मागणी उभी करतील की मुसलमानांचा आणि ख्रिश्चनांचं मतदानाचा अधिकार पण काढून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।